स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, आजपासून आपण इयत्ता 12वी सहकार, तर हा जो तुमचा विषय आहे सहकार, तर या विषयातील आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंत एकही व्हिडिओ बनलेला नाही. तर खूप जणांची रिक्वेस्ट होती की मॅडम सहकार या पुस्तकातील आमच्या प्रत्येक प्रकरणाचा स्वाध्याय आम्हाला सोडवून द्या. तर आजपासून आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचा स्वाध्याय घेत आहोत, जेणेकरून तुमचीसुद्धा प्रॅक्टिस होईल. तर बघा, तुमचीसुद्धा प्रॅक्टिस होईल. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर तुम्हाला खरंच उपयोग होत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर बघा, या प्रकरणाची म्हणजे प्रत्येक किती प्रकरणं आहेत, तर या पूर्ण प्रकरणाचा आपण अगोदर पाहूया किती प्रकरणं आहेत. तर बघा, एकूण तुम्हाला सिलेबसमध्ये 10 प्रकरणं आहेत. तर 10 प्रकरणं जे आहेत त्यामधील पूर्ण प्रश्न आपण एक ना एक प्रश्न सोडवून घेणार आहोत. तर आज आपण प्रकरण पहिले, सहकारी संस्थेचे संघटन, तर यामधील स्वाध्याय पाहूयात. सहकारी संस्थेचे संघटन, ऑर्गनायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर यामध्ये काय काय आहे बघा, प्रस्तावना आहे, सहकारी संस्थेची संघटन रचना, सभासद, व्यवस्थापन निर्मिती, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सारांश, महत्त्वाच्या संज्ञा दिलेल्या आहेत आणि स्वाध्याय दिलेले आहेत. तर आपण हा शेवटचा पॉईंट स्वाध्याय, तर पूर्ण स्वाध्याय आपण सोडवून घेणार आहोत. तर बघा, आपण प्रकरण पहिले या प्रकरणातील स्वाध्यायाकडे आलेलो आहोत. तर बघा, यामधील जो तुमचा प्रश्न पहिला आहे, ब, क, ड, ई हे जे आहे तर हे आपण सोडवून घेणार नाही. जर तुम्हाला याची खरंच आवश्यकता असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तेव्हाच आपण हा प्रश्न पूर्ण सोडवून घेणार आहोत. तुम्हाला याची उत्तरे माहितीच असतील. जर माहिती नसेल तर तुम्ही कमेंट करा, तर आपण हे उत्तरे घेऊयात. त्यानंतर कोणता क्वेश्चन आहे, ब, तर योग्य जोड्या जुळवा, हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतो. त्यानंतर क आहे, खालील विधानासाठी एक शब्दसमूह लिहा, हा सुद्धा तुम्हाला सोडवता येतो. जर नाही आला तर कमेंट करा. त्याचबरोबर ड आहे, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. त्याचबरोबर ई आहे, खालील विधाने पूर्ण करा. फ आहे, अचूक पर्याय निवडा. त्यानंतर ग आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. आणि ह आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तर हे जे प्रश्न आहेत प्रत्येकी 1-1 मार्कासाठी येतात. त्यानंतर गटात न बसणारा शब्द शोधा, योग्य क्रम लावा. तर हे असे प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. तर आज आपण सुरुवात करणार आहोत प्रकरण पहिले, यामधील प्रश्न दुसरा जो आहे तुमचा, खालील संज्ञा स्पष्ट करा. तर संज्ञेमध्ये पहा, पहिली आहे सभासद, तर याची संज्ञा आपल्याला स्पष्ट करायची आहे. तर याचा आन्सर पहा कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचा आहे. तर बघा, आपण संज्ञा स्पष्ट करा यामधील पहिली संज्ञा अगोदर पाहूयात. तर सभासद, तर एक्झाममध्ये तुम्हाला हा प्रश्न 2 गुणासाठी विचारला जातो. प्रत्येकी प्रश्नासाठी 2 गुण असतात, ठीक आहे. तर पुढील संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा. तर याचं उत्तर, समान उद्दिष्टे असणाऱ्या व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतात. सहकारी संस्थेची नोंदणी करीत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदत्व प्राप्त होते. सहकारी संस्थेचे ते प्रथम सभासद म्हणून ओळखले जातात. त्यानंतर तुम्हाला पॅरेग्राफ चेंज करून तुम्हाला लिहायचं आहे, सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर इच्छुक व पात्र व्यक्ती आवश्यक ती प्रवेश फी व भाग भांडवलासह विहित नमुन्यात सभासदत्वासाठी अर्ज करू शकतात. आलेल्या अर्जावर संस्थाने विचारविनिमय करून मंजुरी दिल्यास ती व्यक्ती सभासद होऊ शकते. तर एवढं तुम्हाला संज्ञा स्पष्ट करा यामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, ठीक आहे. जर HSC बोर्ड एक्झाम तुमची जवळ आलेली आहे, तर त्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न कोणते येतील तर ते पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. तिथे पूर्ण महत्त्वाचे प्रश्न मी काढून दिलेले आहेत. त्यानंतर बघा, सेकंड क्वेश्चन आहे संचालक. तर संचालकाची संज्ञा स्पष्ट करा.
तर संचालकाची संज्ञा बघा, सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदांची असते. परंतु सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत, कारण सभासदांची संख्या ही जास्त असते. ठीक आहे. तर म्हणून संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ज्या व्यक्तीकडे सोपवली जाते त्यांना संचालक असे म्हणतात. त्यानंतर बघा, थर्ड आहे व्यवस्थापन समिती. तर व्यवस्थापन समितीची संज्ञा कशी स्पष्ट करायची, तर पहा उत्तर. सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून दिलेल्या सभासदांना सामुदायिकरित्या व्यवस्थापन समिती असे म्हणतात. व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेच्या कामकाजाबद्दल जबाबदार असते. व्यवस्थापन समितीचे सदस्य हे सभासदांचे प्रतिनिधी असतात. त्यानंतर आहे क्रियाशील सभासद, याची संज्ञा स्पष्ट करा. तर पहा, क्रियाशील सभासद हे संस्थेचे खरे मालक असतात. मालक या नात्याने सभासदांना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस उभे राहणे, अधिमंडळाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहणे, चर्चेत भाग घेणे, मतदान करणे असे विविध अधिकार प्राप्त होतात. त्यानंतर प्रश्न दुसरा, यामधील 5वा आहे नाममात्र सभासद. तर पहा, नाममात्र सभासद याची आपण संज्ञा पाहणार आहोत. उत्तर बघा, सहकारी संस्था उपलब्ध करून देत असलेल्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने केवळ नाममात्र शुल्क भरून सभासद झालेल्या व्यक्तीस नाममात्र सभासद असे म्हणतात. त्यानंतर या व्यक्तींनी संस्थेच्या भागांची खरेदी केली नसल्याने त्यांना मतदानाचा, व्यवस्थापनात सहभागी होण्याचा आणि लाभांश प्राप्त करण्याचा अधिकार नसतो. तर हे तुम्हाला नाममात्र सभासद यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर खालील संज्ञा स्पष्ट करा, हा आपला प्रश्न दुसरा आज आपण सोडून घेतलेला आहे. तर हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 मध्ये आपण प्रश्न तिसरा, उपाययोजनावर स्वमतावर आधारित प्रश्न आणि प्रश्न चौथा, फरक स्पष्ट करा. तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ठीक आहे. तर टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला OCM, चिटणीसाची कार्यपद्धती याच्या नोट्स वगैरे भेटून जातील. तसेच आपल्या चॅनेलवर पूर्ण प्रकरणवाईज पूर्ण स्वाध्याय हा घेतलेला आहे सोडून. जर काही तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही हेल्प हवी असेल, तरीसुद्धा तुमची काही अडचण असेल तर कमेंट करा. तर ती प्रश्नांची उत्तरे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. ठीक आहे. तर सहकार या विषयाचा आपण स्वाध्याय पाहत आहोत. प्रत्येक चॅप्टरचा आपण स्वाध्याय घेणार आहोत, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.